आज आपण फ्लावर आणि मेथीची भाजी बनवतोय। बघू शकता किती सुरेख रंग आलेला भाजीचा। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। ही भाजी तुम्ही भाकरी सोबत, पोळी सोबत, पराठ्या सोबत कशाही सोबत खाऊ शकता। ही डब्यातही तुम्ही नेऊ शकता। खूप कमी मसाल्यांमध्ये ही भाजी होते। ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, बरेचशे टिप्स देणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण मेथी आणि फ्लावरची भाजी करतोय। त्याच्यासाठी आपण मेथी घेतलेली आहे, त्याचे पानं तोडून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। बघू शकता पानं कशा प्रकारे तोडून घेतलेले आहे आणि ही तोडलेली मेथी 400 ग्राम आहे। 100 ग्राम आपण फ्लावर घेतलेले आहे, असे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहे फ्लावरचे। 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, या तिखट हिरव्या मिरच्या आहे। आता ही धुतलेली मेथी छान चिरून घेतोय बारीक आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतोय। बघू शकता कशा प्रकारे बारीक अशी चिरून घेतलेली आहे मेथी आणि हिरव्या मिरचीचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे तिखट मिरची घेतलेली आहे, तुम्ही मीडियम तिखट मिरची पण घेऊ शकता। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 6 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। तेल आता हलकंसं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण जिरं टाकून घेतो आहे आणि जे फ्लावरचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले ते सगळे आता आपण टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण जोरात ठेवलेली आहे आणि जोरात गॅसवर आपण फ्लावरला हलकंसं तळून घेणार आहे, खूप जास्त तळायचं नाही। 2-3 मिनिटं फ्लावर आपण जोरात गॅसवर तळून घेतलेलं आहे। बघू शकता किती छान रंग आलेला आहे, अर्धवट शिजलेलं आहे हे फ्लावर आणि ह्या फ्लावरला अशा प्रकारे शिजवल्याने त्याची टेस्ट पण वाढते आणि जेव्हा आपण मेथी टाकतो तेव्हा मेथी आणि फ्लावर व्यवस्थित शिजल्या जातं, नाहीतर मेथी शिजते आणि फ्लावर कच्चं राहतं, म्हणून आपण हलकंसं तळून घेतलंय। आता फ्लावर तळून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता ह्या हिरव्या मिरच्या ज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या टाकून घेतो आहे। 7-8 हिरव्या मिरच्या आहेत, त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून टाकून घेतो आहे आणि हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता त्या फ्लावर आणि मिरची करता आपण थोडंसं मीठ टाकून घेतोय। फ्लावर आणि मिरचीला मीठ छान लागलं जाईल आणि फ्लावरची टेस्ट पण खूप छान येईल। आता 1.5 टीस्पून आपण हळदी पावडर टाकून घेतो आहे। याच्यामध्ये आपण फार कमी मसाल्याचा वापर करणार आहे। 1 चम्मच आपण धने पावडर टाकलेले आहे। धने पावडर आणि हळद आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि गॅसची फ्लेम आता आपण कमी ठेवलेली आहे। कमी गॅसवर आता आपण ह्या मिरच्या शिजवून घेतोय। साधारण 1 ते 1.5 मिनिटं आपण मिरची छान शिजवून घेतो आहे। आता आपली मिरची शिजलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आपण जे मेथी आहे ती बारीक चिरून घेतलेली ती सगळी टाकून घेतोय। गॅसची फ्लेम आपण आता कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण सगळी मेथी टाकून घेतोय। महत्त्वाची टिप आहे की मेथीच्या भाजीला भांड थोडं मोठं घ्यायचं। टाकल्यावर मेथी खूप जास्त वाटते, पण जसं शिजत जाईल तशी ती कमी होते, चिमायला लागते मेथी। आता आपण सगळी मेथी टाकून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम आता आपण वाढवलेली आहे। आता हाय फ्लेमवर मेथी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय आहे फ्लावर आणि मिरचीमध्ये। महत्त्वाची टिप आहे, मेथी टाकल्यावर मीठ एकदम लगेच टाकायचं नाही, नाहीतर मग भाजी खारट होते। आता मेथीला थोडंसं चिमू देतोय आपण आणि नंतर मीठ टाकणार आहे। आता आपण फक्त फ्लावर आणि मिरचीमध्ये मीठ टाकलेलं आहे। आता सगळी मेथी आणि फ्लावर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय। जसजसं गरम होते आहे मेथी तसतशी त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि मग ती चिमायला लागते। आधी भरपूर मेथी होती, आता हळूहळू कमी व्हायला लागली, म्हणजे ती चिमत आहे। आता बघू शकता किती कमी झालेली आहे। महत्त्वाची टिप आहे की मेथी आणि फ्लावरचा रेशो बरोबर असला पाहिजे। 400 ग्राम तोडलेली मेथी घेतलेली आहे आणि 100 ग्राम फ्लावर घेतलेले। मेथी जास्त याच्यासाठी घेतली आपण की ती नंतर कमी होते आणि मग फ्लावर आणि ते बरोबर व्यवस्थित प्रपोर्शनमध्ये येतात। जर मेथी कमी घेतली तर नुसतं फ्लावर दिसतं आणि मेथी अजिबात नसते। आता आपण सगळीकडनं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। मेथी आता छान चिमलेली आहे, बघू शकता किती कमी झालेली आहे। आता मेथी कमी झाल्यानंतरच मीठ टाकायचं, म्हणजे मिठाचा व्यवस्थित अंदाज येईल, नाहीतर मग मीठ खूप जास्त होतं आणि भाजी खारट होते। आता आपण 1 चम्मच मीठ टाकून घेतलेले आहे आणि मीठ आता आपण फ्लावर आणि मेथीमध्ये मिक्स करून घेतोय। गॅसची फ्लेम आपण आता कमी केलेली आहे आणि आता ह्या कमी गॅसवर आपण मेथीला आणि फ्लावरला छान 5 मिनिटं शिजवून घेतोय। जसजसं मीठ टाकल्यानंतर पाणी सुटायला लागेल मेथीला आणि त्या पाण्यामध्ये मेथी आणि फ्लावर दोन्ही छान शिजतील। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवतो आहे।
मेथी आणि फ्लावर आपण 5 मिनिटं शिजवून घेतलेले आहे. बघू शकता मेथी किती छान शिजलेली आहे. एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला कशी दिसते ते. फ्लावर पण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मेथी पण शिजलेली आहे आणि त्याचं प्रमाण पहा. खूप मेथी वाटत नाही आणि खूप जास्त फ्लावर वाटत नाही आहे. एकदम फ्लावर आणि मेथीचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि परफेक्टली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि या भाजीचं प्लेटिंग करून घेतो आहे. मेथी आणि फ्लावरच्या भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसते. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही भाजी आहे. ही तुम्ही डब्यात देऊ शकता आणि भाकरीसोबत, पोळीसोबत, पराठ्यासोबत, कशाही सोबत खाऊ शकता. ही भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.